नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी म्हणजे अमेरिकेतल्या सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प, आपल्याकडे डोनाल्ड तात्या ट्रम्प पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत. 8 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांना स्वतःलाही वाटत नव्हतं आपण अध्यक्ष होऊ. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एक रियालिटी शो समजून त्यांनी भाग घेतला होता आणि जिंकले. आता जिंकल्यावर काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वॉशिंग्टन त्यांच्यासाठी फारसं परिचित नव्हतं. अमेरिकेतलं सरकार, त्यातली ब्युरोक्रेसी, बाबूशाही, नोकरशाही जे काही म्हणाल ते, अगदी त्यांच्या पक्षातच ते फारसे लोकप्रिय नव्हते. कारण डोनाल्ड ट्रम्प एका लाटेवर स्वार होऊन अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते, पण त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते नेते त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकून बसले होते. 8 वर्षानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा शपथ घेत असताना ते अमेरिकेतले आणि कदाचित जगातलेही सगळ्यात ताकदवान नेते म्हणून समोर येत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकात त्यांना दणदणीत बहुमत मिळालं. अनेक दशकानंतर रिपब्लिकन पक्षाला पॉप्युलर वोट म्हणजे अमेरिकेमध्ये एकूण मतांच्या संख्येत जास्त मतं रिपब्लिकन पक्षाला मिळाली. दरवेळेला त्यांची मतं थोडी कमी असतात, पण जे प्रातिनिधिक वोट असतं, मत असतं त्या त्या राज्यातली, त्याच्यात ते जिंकतात. पण डोनाल्ड ट्रम्प यांना दोन्ही मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट झालेली ती म्हणजे आता रिपब्लिकन पक्ष म्हणजे तात्या, तात्या म्हणजे रिपब्लिकन पक्ष, त्यांच्या मर्जीशिवाय आता कोणतंही पान हलू शकत नाही. आणि पहिल्या टर्ममध्ये त्यांनी ज्या लोकांची नेमणूक केली होती मंत्री म्हणून किंवा अधिकारी म्हणून, आपले राजदूत म्हणून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून, त्यांच्याशी त्यांचं अल्पावधीतच पटेनासं झालं आणि त्यातल्या अनेकांची गच्छंती त्यांना करावी लागली. पण आता मात्र त्यांनी आपल्या एकनिष्ठ लोकांना, याच्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून JD व्हान्स असेल, सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो असेल, त्याच्यानंतर डिफेन्स सेक्रेटरी पीट हेगेसिथ असेल, होमलँड सिक्युरिटी म्हणजे गृहमंत्री त्यांचे क्रिस्टी नोएम असेल, CIA प्रमुखपदी जॉन रॅडक्लिफ असेल, डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स म्हणजे सगळ्या गुप्तहेर संस्थांचं संचालक म्हणून तुलसी गबार्ड असेल. हे सगळे लोक ट्रम्पचे एकनिष्ठ आहेत. विवेक रामास्वामी आणि इलॉन मस्क यांना त्यांनी विशेष जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी सरकारला अहवाल सादर करायचा आहे की कुठे सरकारचा खर्च जास्त होतोय किंवा कार्यक्षमपणे सरकार काम करत नाहीये आणि त्यांची गच्छंती होणार आहे. आपल्याकडे कुठलंही नवीन सरकार आलं, मोदी सरकार आलं, फडणवीस सरकार आलं, कुठलंही सरकार आलं की साधारणतः 100 दिवसांचा अजेंडा ठरवला जातो. तात्यांनी पहिल्याच दिवशी 100 निर्णय घ्यायचा, 100 अध्यादेश काढायचा, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ज्याला म्हणतात ते काढायचा चंग बांधलेला आहे. अर्थात त्यातले 100च्या 100 अध्यादेश पहिल्याच दिवशी काढतात का पहिल्या आठवड्यात काढतात ते बघायचं आहे. पण त्याच्यामुळे अमेरिकेत पूर्णपणे खळबळ माजणार आहे. आणि हे कुठल्या प्रकाराचे अध्यादेश असतील तर अमेरिकेतनं सगळ्यात पहिले लाखो बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लाखो लोकांना हकलून लावायचं. आता हकलून लावायचं म्हणजे त्यांना पकडायचं, त्यांच्याविरुद्ध कोर्ट केस करायची, त्याच्यात सिद्ध करायचं की हे बाहेरून आलेले आहेत आणि मग त्यांना देशाबाहेर हाकलायचं. पण हे युद्ध पातळीवर करायचं डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपली जी सीमा अमेरिका आणि कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये प्रचंड सीमा आहे आणि त्यातल्या अनेक ठिकाणी त्याच्यात भिंत नाही आहे, कुंपण नाही आहे, तिकडनं लोक येतात, तर ती सीमा बंद करायची, हे दुसरं आव्हान आहे. तिसरं आव्हान त्यांच्यासमोर म्हणजे तिसरा निर्णय त्यांच्याकडनं जो घेतला जाईल तो म्हणजे ज्याला मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे जगातल्या सगळ्या देशांकडनं अमेरिकेत जी आयात केली जाते की निर्यात केली जाते, अमेरिका जी आयात करते त्या आयातीवर किमान 20% शुल्क लावायचं आणि त्यातले चीन वगैरे सारख्या देशांविरुद्ध थेट 100% आयात कर लावायचा, कोणाविरुद्ध 60% आयात कर लावायचा. अशा प्रकारचा निर्णय ते घेणार आहेत आणि त्यांचा याच्यामध्ये अंदाज आहे की आयात अमेरिका जवळ $350 अब्ज, खरं त्याच्याहून जास्त असेल, म्हणजे $3.5 ट्रिलियन वगैरे असेल, मला नक्की आकडा आठवत नाही आता, पण
प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात करते आणि त्याच्यावर 20% 25% कर लावला की याच्यातनं सरकारला पैसा मिळू शकेल. या पैशातनं कर कमी करायचे, नंतर जे गरिबांसाठी जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ज्याला टिप्स म्हणतात, हॉटेलमध्ये कॅसिनोमध्ये लोक टिप देतात, त्याच्यावर टॅक्स आहे, आयकर आहे, तो कमी करायचा. अशा प्रकारच्या गोष्टी करायचं त्यांच्या डोक्यात आहे. आणखीन एक मोठा निर्णय त्यांना घ्यायचा आहे, म्हणजे ड्रिल बेबी ड्रिल म्हणतात, म्हणजे तेल उत्खनन करायला. आता तेलाच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत, पण ट्रम्प सत्तेवर आल्यावर तेलाच्या किमती कमी होतील असा अंदाज आहे, कारण अमेरिकन कंपन्यांना तेल उत्खननाला उद्युक्त करण्यात येईल. आणि दुसरीकडे ज्याला पवन ऊर्जा आहे, विंड एनर्जी आहे, त्याच्यावर त्यांचा खास रोष आहे की हे म्हणजे पैसा वाया घालवण्यासारखं आहे. त्यांना मिळणारं अनुदान वगैरे बंद करणं, कमी करणं, हा त्यांच्या मागच्या मनातला उद्देश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची स्टाईल वेगळी आहे. त्याला टशन म्हणतात, काय म्हणतात माहिती नाही पंजाबीमध्ये, पण त्यांचा असा स्वभाव आहे की कोणीही मला अस्पृश्य नाही आहे, मी कोणाशी जाऊन भेटेन. अशा प्रकारची रणनीती नरेंद्र मोदींचीही होती की मी पुतीनलाही भेटणार, मी किंग जॉंग उनलाही भेटणार, मी मोदींनाही भेटणार, मी सौदी अरेबियालाही जाऊन भेटणार. म्हणजे याच्यामध्ये तो देश लोकशाहीवादी आहे का नाही, त्यांनी युद्ध सुरू केलं आहे का नाही, याच्याशी मला देणं घेणं नाही. आणि त्या अनुषंगाने मला असं सांगावंसं वाटतं की बहुतेक रशिया युक्रेन युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच आठवड्यात निर्णय घेतील की युक्रेनला केली जाणारी मदत कमी करायची किंवा बंद करायची. आणि जर युक्रेनला मदत बंद झाली तर रशिया युक्रेन युद्ध अल्पावधीत थांबू शकेल. अशाच प्रकारची गोष्ट त्यांनी इस्रायल आणि हमासच्या मध्येही केली. आज हमास आणि इस्रायलमधली युद्धबंदी काल लागू झाली. त्यातल्या 3 इस्रायली बंधक आहेत, त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्या 3 महिला पहिले परत आल्या, इस्रायलनी काही लोकांना सोडलं. हा प्रश्न होतो की अमेरिकेत बायडन सरकार असताना या गोष्टी का घडल्या नाहीत, अगदी त्यांचं जाता जाता या गोष्टी का घडाव्यात. कारण ही डोनाल्ड ट्रम्प यांची स्टाईल आहे. ती म्हणतो ना आपण, ये मेरा स्टाईल आहे, सिंघम का स्टाईल आहे और किसका स्टाईल आहे. म्हणजे मेक्सिकोच्या चित्रपटात असं असतं की मेक्सिकोमध्ये वगैरे असायच्यामध्ये ती एक, किंवा टेक्सासमध्ये कुठे म्हणतात माहिती नाही, म्हणजे दोन्ही बाजूबाजूलाच आहे. पण आल्यावर पहिले तो शेरीफ असतो, तो बंदूक काढतो आणि 3-4 जणांना अशाच गोळ्या घालतो. 3-4 जणांना गोळ्या घातल्या, त्याच्यातले काही 2 जण निरपराध असले तरी बाकीच्या सगळ्या गावाला शिस्त लागते आणि आपल्यालाही गोळ्या घालेल म्हणून लोक कायद्याचं पालन करतात. ट्रम्प यांची स्टाईल अशी आहे. परराष्ट्र धोरणात निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयावर तो बरोबर असो नसो तो निर्णय इतरांवर थोपायचा आणि त्याच्यामध्ये भीती निर्माण करायची आणि मग आपल्याबद्दल आदर दरारा निर्माण करायचा, ही ट्रम्प यांची स्टाईल आहे. पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे, ओबामांच्या तुलनेत, बायडनच्या तुलनेत ट्रम्पनी युद्धखोरी कमी केलेली आहे. पण असं असलं तरी त्यांच्यावर प्रचंड टीका झालेली. आता आणखीन एक गोष्टींची टीका होते, ती म्हणजे जी गोष्ट राहुल गांधी करतात, ये सूटबूट की सरकार आहे, मोदी सरकार सूटबूट की सरकार आहे, अदानी अंबानी की सरकार आहे. अशाच प्रकारची टीका आता ट्रम्पवर होऊ लागलेली आहे. कारण अमेरिकेतले एकाहून एक धनाढ्य उद्योगपती आता ट्रम्पला सलाम करत आहेत. 4च वर्षापूर्वी 6 जानेवारी 2021ला अमेरिकेच्या द कॅपिटॉल हिल, म्हणजे जिथे तिकडचं त्यांचं संसद भवन आहे, काँग्रेस आहे, तिकडे हिंसक आंदोलन झालं होतं आणि त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला थेट जबाबदार ठरवून की त्यांनी उठाव केला, अमेरिकेची लोकशाही व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले, त्यांना वेगवेगळ्या समाज माध्यमातून हाकलून लावण्यात आलं, बंदी घालण्यात आली. आता त्याच समाज माध्यम कंपन्या ट्रम्प यांच्या समोर सलाम करतायत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीच्या सोहळ्याला लाखो डॉलरच्या देणग्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि ते स्वतः उपस्थितही राहणार आहेत. सुंदर पिचाई असेल, जेफ बेझोस असेल, इलॉन मस्क तर ऑफकोर्स तो असणारच, पण सत्या नाडेला असेल, सगळे जे आघाडीचे उद्योगपती आहेत अमेरिकेचे बिग टेकमधले, आणि त्याच्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाच्या पोटात दुखायला लागलंय. वास्तविकता याच उद्योगपतींनी अधिक मोठ्या संख्येने कमला हॅरिस यांना मदत केली होती, त्यांच्या बाजूला ते उभे राहिले होते, तेव्हा ते सगळं गोड वाटत होतं. पण ट्रम्पच्या बाजूला उभं राहिल्यावर की लगेच त्यांना आता आठवायला लागलेलं आहे की अमेरिका हा देश सामान्य लोकांचा उरले नाहीये तर श्रीमंत धनाढ्य लोकांचा, सूटबुटकी सरकार, अशा प्रकारे अमेरिका काम करते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे निर्णय घेतले गेल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ट्रम्पचा स्वतःच्याच रिझर्व्ह बँकेवर, अमेरिकेमध्ये सरकारी बँक नाही आहे रिझर्व्ह बँक, म्हणजे फेडरल रिझर्व्ह म्हणतात, ही एक खाजगी संस्था आहे आणि त्यामुळे डॉलर किती छापायचे, त्याचा दर वगैरे सगळ्या गोष्टी फेड ठरवते. पण आता फेड विरुद्धच ट्रम्प यांचं
काहीतरी बिनसलेलं आहे. ट्रम्प यांना व्याजदर कमी करून हवेत, तो फेड करायला तयार नाहीये आणि त्यामुळे ट्रम्प यांनी धमकी दिली की मी तुमचे पैसे बिटकॉईनमध्ये किंवा कुठल्या तरी क्रिप्टो करन्सीमध्ये ठेवीन, अमेरिकेच्या सरकारचे पैसे. असं झालं तर जगात एक मोठा भूकंप या सगळ्या गोष्टींमुळे येणारे, भारतावरही याचा निश्चितपणे परिणाम होणारे, शेअर बाजार पडणारे, रुपया घसरणारे, तुमच्या आमच्या आयुष्यावरही याचा परिणाम होणार आहे. कारण अशा वेळेला संकटात वातावरण झपाट्याने बदलतं. अर्थात हे सगळं स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकदा परिस्थिती मूळ पदावर येईल, पण उद्या काय होईल हे आत्ता कोणालाच माहिती नाहीये. लोक अंदाज व्यक्त करतायत, पण एक मात्र खरी, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होत असताना संपूर्ण जगाची उत्सुकता अक्षरशः ताणली गेलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.